Hello my dear students. In the last video we studied two figures of speech that are simile and metaphor. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये दोन अलंकार फिगर्स ऑफ स्पीच पाहिलेत. त्यात सिमिली म्हणजे उपमा अलंकार आणि दुसरा मेटाफोर म्हणजे रूपक अलंकार. मित्रांनो, सिमिली उपमा अलंकार काय असतो एक रिकॅप म्हणून आपण पुन्हा समजून घेऊया. कवितेच्या ओळीत आपल्याला दोन भिन्न गोष्टींमध्ये लाईक किंवा ॲज शब्द वापरून समान गुणधर्मांची तुलना केलेली आढळते, तेव्हा त्याला सिमिली हा फिगर ऑफ स्पीच म्हणतात. आणि मेटाफोर म्हणजे काय असतो? या अलंकारात उपमा अलंकाराप्रमाणे समान गुणधर्माची तुलना नसते, तर त्या गोष्टी एकच आहेत, समानच आहेत असं व्यक्त केलेलं असतं. यामध्ये लाईक किंवा ॲज हे शब्द न वापरता तुलना ही केलेली असते, तेव्हा याला म्हणतात मेटाफोर. चला तर मित्रांनो, पेज नंबर 86 आहे आणि याच्यामध्ये आपणासमोर एकूण 7 वाक्ये आहेत. प्रश्न काय बघा. नाव से विच ऑफ द फॉलोइंग आर द एक्झाम्पल्स ऑफ सिमिली अँड विच कंटेन मेटाफोर. छान प्रश्न आहे. या पुढील 7 वाक्यांमध्ये कोणता सिमिली आहे, कोठे मेटाफोर आहे ते सांगायचं आहे. पहिलं वाक्य बघूया. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार लाईक अ डायमंड इन द स्काय. मित्रांनो, सोपंच आहे. ह्या वाक्यामध्ये आपणास लाईक दिसतो आहे, याचा अर्थ येथे सिमिली हा फिगर ऑफ स्पीच आहे. सेकंड पहा. The stormy sea as dark as coal. मित्रांनो, इथे सुद्धा as dark as असं आहे, याचा अर्थ सिमिली हा फिगर ऑफ स्पीच येथे आहे. तिसरा बघूया. ओल्ड mighty tree your branches span the sky. येथे तुलना आहे, परंतु लाईक आणि ॲज असे शब्द नाही आहेत, म्हणजेच मेटाफोर हा फिगर ऑफ स्पीच आहे. आता पुढचं चौथं वाक्य बघूया. टाईम इज मनी. मित्रांनो, ह्या वाक्यात सुद्धा टाईम म्हणजेच काय म्हणे, मनी, परंतु ह्या तुलनेमध्ये लाईक किंवा ॲज नाही आहे, याचा अर्थ मेटाफोर हा फिगर ऑफ स्पीच आहे. पुढचं वाक्य आहे नंबर 5. लाईक अ केस्ड बर्ड सॅडली सिंग्स. वाक्यामध्ये लाईक आहे, याचा अर्थ इथे आहे सिमिली. त्यानंतर 6वं वाक्य बघा. मोर दॅन क्लाउड्स यू आर सॉफ्ट. मित्रांनो, इथे दॅन आहे, मोर दॅन क्लाउड्स, आणि म्हणून जरी ह्या वाक्यामध्ये लाईक नाही आहे, ॲज नाही आहे, तरी मात्र सिमिली हा फिगर ऑफ स्पीच आहे, हे लक्षात राहू द्या. मोर दॅन क्लाउड्स यू आर सॉफ्ट असं आहे, दॅन आहे म्हणून. 7वं वाक्य बघा. The rose is the king of flowers.
मित्रांनो, इथे ॲज किंवा लाईक नाही आहे, याचा अर्थ मेटॅफोर आहे. तर पुन्हा एकदा समजून घ्या, कोणत्या वाक्यामध्ये कोणता अलंकार आहे, फिगर ऑफ स्पीच आहे ते पहा. तर पहिलं जे वाक्य आहे ह्याच्यामध्ये आहे सिमिली, दुसऱ्यामध्ये आहे सिमिली, तिसऱ्यात आहे मेटॅफोर. बघा स्पेलिंग METAPHOR, मेटॅफोर. चौथ्या वाक्यामध्ये सुद्धा मेटॅफोर आहे. पाचव्या वाक्यामध्ये आहे सिमिली, कारण इथे आहे लाईक. त्यानंतर पहिल्या वाक्यामध्ये सुद्धा आहे लाईक. तर अशा पद्धतीने पुढे जाऊया. सहावं वाक्य बघा, त्यात आहे मोर क्लाउड्स. मोर आहे, दॅन आहे, याचा अर्थ इथे सुद्धा आहे सिमिली. सातवं वाक्य जे आहे त्यामध्ये आहे मेटॅफोर. अशा पद्धतीने मित्रांनो या वाक्यांमध्ये आपण पाहिलं. दुसरं वाक्य जर पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा ॲज, डार्क ॲज असं आहे, याचा अर्थ सिमिली हा फिगर ऑफ स्पीच आहे. आय होप यू गॉट द आन्सर्स. यू गॉट दीज 2 figures of speech properly. Now let's see number 3. When opposite ideas occur in the same line of the poem, the figure of speech that occurs in that line is called antithesis. मित्रांनो, आताच आपण 2 अलंकार फिगर्स ऑफ स्पीच पाहिलेत. ते होते सिमिली आणि दुसरा म्हणजे मेटॅफोर. आता तिसरं जे प्रश्न आहे ह्यात जर आपण पाहिलं तर काय दिसते बघा. त्यामध्ये आहे तिसरा फिगर ऑफ स्पीच, तो म्हणजे अँटिथेसिस. हा स्पेलिंग बघा, ANTITHESIS. वेट, जस्ट वेट डे स्टुडंट्स. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो आपण समजून घेतलेला आहे. थर्ड वन आहे अँटिथेसिस. आता अँटिथेसिस म्हणजे काय असतं बघा, याने दिलेलं आहे वेन अपोजिट आयडियाज अकर इन द सेम लाईन ऑफ द पोएम. याला म्हणतात मराठीमध्ये विरोधाभास अलंकार. कवितेच्या एकाच ओळीत जेव्हा 2 परस्पर विरोधी कल्पना येतात तेव्हा त्या अलंकारास अँटिथेसिस म्हणजेच विरोधाभास अलंकार असं म्हणतात. मित्रांनो, आपण इथे आज तिसरा अलंकार पाहत आहोत आणि तो आहे अँटिथेसिस. फार सोपा फिगर ऑफ स्पीच आहे. कवितेच्या ओळीमध्ये जेव्हा एकमेकांच्या परस्पर विरोधी शब्द असतील, 2 विरुद्धार्थी शब्द असतील तर त्याला म्हणायचं अँटिथेसिस. स्पेलिंग पहा, ANTITHESIS. आता वाक्य जर पाहिलीत तर तुम्हाला पटकन समजेल. आपण वाक्य बघूया. पहा,
आता पहिलं वाक्य आहे अप अँड डाऊन द हिल दे फ्लू. आता या वाक्यामध्ये अप बघा हा एक शब्द आहे, दुसरा आहे डाऊन. म्हणजे आपण जर पाहिलं यू पी अप त्याच्या विरुद्धार्थी डाऊन. एका वाक्यामध्ये असे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत, म्हणजे हा आहे अँटिथेसिस. आता दुसरं वाक्य बघा, मेनी आर कॉल्ड बट फ्यू आर चोजन. मित्रांनो या ठिकाणी सुद्धा पहिला शब्द आहे मेनी, तर दुसरा आहे फ्यू. हे दोन शब्द एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. तर बघा मेनी म्हणजे पुष्कळ, त्याच्या विरुद्ध फ्यू म्हणजे थोडे. अपोजिट वर्ड्स आहेत एकाच वाक्यामध्ये. अप म्हणजे वर, डाऊन म्हणजे खाली. आता तिसरं वाक्य पहा, द बेस्ट ऑफ टाइम्स द वर्स्ट ऑफ टाइम्स. सोपं आहे. इथे बघा बेस्ट शब्द आहे आणि दुसरा वर्स्ट. तर मित्रांनो अशा पद्धतीने BEST बेस्ट म्हणजे सर्वोत्तम चांगला, आणि त्याच्या विरुद्धार्थ शब्द आला आहे वर्स्ट सर्वात वाईट. म्हणजे कवितेतील एकाच ओळीमध्ये अशा पद्धतीने जेव्हा दोन विरुद्धार्थी शब्द आले असतील तेव्हा त्या वाक्यामध्ये अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच आहे असं म्हणतात. I hope you understood these three figures of speech today: simile, metaphor and antithesis. तर अशा प्रकारे पहिल्या वाक्यात अप डाऊन, दुसऱ्या वाक्यामध्ये मेनी फ्यू, तिसऱ्या वाक्यामध्ये बेस्ट आणि वर्स्ट हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत. तर मित्रांनो आपणास अशा पद्धतीने पान नंबर 86 वरती हे आपण पाहिलेलं आहे. आफ्टर दिस लिसनिंग दिस व्हिडिओ यू हॅव टू राईट the answers of these two questions. Take the photos of it and send on our WhatsApp group. Till then, thank you. Take care.